हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रोफेसर उज्ज्वला लक्ष्मण भोर, मराठी विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण 2 तास घेतलेले आहेत. त्यामध्ये माझ्याकडे असलेला तृतीय वर्ष कला म्हणजेच BA या मराठी या वर्गाचा जो स्पेशल पेपर आपण म्हणतो, तो स्पेशल पेपर क्रमांक 4 हा माझ्याकडे आहे. या पेपरचं नाव म्हणजेच भाषा विज्ञान. या भाषा विज्ञानाचा परिचय आपण पहिल्या तासाला करून घेतलेला आहे. त्यानंतर या भाषा विज्ञानाच्या ज्या वेगवेगळ्या लोकांनी ज्या वेगवेगळ्या पद्धती शोधलेल्या आहे, अभ्यास पद्धती, त्यांचा परिचय करून घेण्याबरोबरच आपण या भाषा विज्ञानाची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेतलेलं आहे. आता या आजच्या भागाच्याद्वारे आपणाला बघायचं आहे ते म्हणजे ज्याला आपण भाषा म्हटलेलं आहे, ती भाषा म्हणजे नेमकं काय, आणि त्याचबरोबर मागच्या तासाला जे या भाषाशास्त्राचे जे वेगवेगळे अभ्यास मार्ग वेगवेगळ्या अभ्यासकांनी शोधलेले आहे, भाषाशास्त्रज्ञांनी शोधलेले आहे, त्यामधील एक अभ्यास मार्ग किंवा भाषा विज्ञानाची एक शाखा म्हणजे वर्णनात्मक भाषा विज्ञान असं मी सांगितलेलं आहे. या वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा जो जनक आहे फर्डिनांड सोसूर, याच्याबद्दलही अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये मी आपणाला मागच्या भागातून माहिती करून दिलेली आहे. इथे फक्त आता मी उजळणी करते आहे की फर्डिनांड सोसूर या भाषाशास्त्रज्ञाने शोधून काढलेली भाषेच्या अभ्यासाची ही वर्णनात्मक पद्धती म्हणजे नेमकं काय आहे. तर भाषेचा वर्णनात्मक पद्धतीने अभ्यास करणं म्हणजे एखाद्या विशिष्ट काळातील वर्तमानकालीन किंवा एखादी विशिष्ट भाषा तिचं वर्तमानकालीन रूप घेऊन त्या रूपाचा विश्लेषण किंवा त्या रूपाची चिकित्सा करणं, म्हणजेच ती भाषा कशी बनली, कोणत्या नियमांनी बनली किंवा तिच्या मागे कोणकोणते नियम असलेले दिसून येतात, तिचे घटक नेमके कोणते, त्या घटकांचा परस्परांमधील संबंध काय, त्या घटकांमध्ये जे बदल होतात त्या बदलांमागची कारणमीमांसा आपल्याला कशी करता येईल. तर या पद्धतीने एखाद्या वर्तमानकालीन भाषेचा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये म्हणजे आपल्यासमोर ती जशी आहे, जशी दिसते आहे, तशा पद्धतीने तिला जाणून घेणं, तिचा अभ्यास करणं म्हणजे वर्णनात्मक भाषा विज्ञान. मग या वर्णनात्मक भाषा विज्ञानाची एक व्याख्याही मी आपणाला यासाठी सांगेन. आपण या भाषा विज्ञानाच्या अनेक अभ्यासकांनी ज्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहे त्या आपण पुढे अभ्यासाच्या ओघामध्ये आपण बघणार आहोतच. परंतु इथे मी मागच्या तासाला सांगितल्याप्रमाणे भाषेची जी आपण आजपर्यंत व्याख्या केलेली आहे किंवा स्थूल स्वरूपामध्ये आपण भाषेचा जो अर्थ घेत असतो आणि त्या अनुषंगाने आपण जे बोलत असतो, तर ते म्हणजे भाषा शास्त्रीय स्वरूपामध्ये म्हणता येणार नाही. आणि म्हणून एक व्याख्या फक्त मी सांगते, कारण आपल्याला पुढे भाषेची पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे. मग कृपा कुलकर्णींसारख्या अभ्यासकांची जी व्याख्या आहे ती मी आपल्याला सांगू इच्छिते. कृपा कुलकर्णींनी असं म्हटलेलं आहे की समाज व्यवहारासाठी उपयोगी ठरणारी, मानवी मुखावाटे बाहेर पडणारी सार्थ व अन्वित ध्वनींची रचना म्हणजे भाषा. इथे आपण जेव्हा व्याख्या बघणार आहोत आणि व्याख्येवरून भाषेचं स्वरूप आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, तेव्हा या व्याख्येमधल्या प्रत्येक संज्ञेचा किंवा प्रत्येक शब्दाचा आपण विचार करू. परंतु आज मला फक्त एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की ही जी व्याख्या केलेली आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भाषा म्हणजे काय, तर ध्वनींची रचना. आणि ती कोणत्या ध्वनींची, तर मानवी मुखावाटे बाहेर पडलेल्या ध्वनींची रचना. म्हणजे किमान आपल्याला एवढं लक्षात आलं असेल की शास्त्रीयदृष्ट्या ज्याला आपण भाषा म्हणायला पाहिजे किंवा ज्याला आपण भाषा म्हणतो, ती भाषा ही मानवी मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, म्हणजे ज्याला आपण ढोबळमानाने आवाज म्हणतो ते किंवा हुंकार म्हणतो, तर असे जे ध्वनी बाहेर पडतात या ध्वनींची विशिष्ट पद्धतीने रचना करून त्याला विशिष्ट अर्थ, अन्वित असं कृपा कुलकर्णींच्या व्याख्येमध्ये जे म्हटलेलं आहे ते. तर अन्वित आणि सार्थ म्हणजे असे काही अर्थ त्या ध्वनी रचनांना दिलेले असतात आणि त्याच्यामधून भाषा आकाराला येते किंवा भाषा निर्माण होते. म्हणजेच आज आपण ज्याला भाषा म्हणतो ती भाषा ही ध्वनींची भाषा आहे.
शब्दांची भाषा आहे, वाक्यांची भाषा आहे. शब्द, वाक्य हे सगळं काय आहे तर या भाषिक रचना आहेत. परंतु आपल्याला असा प्रश्न साहजिकच मनात येऊ शकतो किंवा खरं तर आपण जिज्ञासू असू तर आपल्याला हा प्रश्न साहजिकच पडू शकतो की मग हे आवाज जसा मानव प्राणी आपल्या मुखातून काढू शकतो तशी इतर प्राणी सुद्धा काढू शकतात. मग इतर प्राण्यांची भाषा ही माणसासारखी असेल का किंवा आहे का किंवा मग नसेल तर का नाही. आणि मानवी प्राण्याची ही जी भाषा आहे हा मानव प्राणी सुद्धा आधी मानव ज्याला आपण म्हणतो किंवा त्याच्यापूर्वीच्या काळामध्ये इतर प्राण्यांसारखाच जंगलातून गुहेतून वगैरे राहत होता. मग त्यावेळेस या माणसाने भाषा म्हणून नेमका कशाचा वापर केला असला पाहिजे की तेव्हापासून या माणसाने ही अशी ध्वनींची भाषा निर्माण केलेली आहे, तिला अर्थ दिलेला आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधायला गेलो तर आपल्याला या भाषेची पार्श्वभूमी म्हणून आपल्याला काही वेगवेगळे टप्पे पाहायला मिळतात. कारण कुठलाही शोध हा मी मागेही म्हटल्याप्रमाणे एकदम एकाएकी लागत नाही आणि जरी लागला तरी तो पूर्णत्वास जात नाही. अगदी साधं आपण जर बघितलं, तुम्हाला सर्वांना हे माहीत असेल, आपण माध्यमिक म्हणजे स्तरावर हे शिकलेलं असाल की वाफेचा शोध कोणी लावला तर जेम्स वॅटने असं आपण म्हणतो. पण जेम्स वॅटने वाफेचा शोध लावला आणि लगेच त्याच दिवशी वाफेवर चालणारं रेल्वे इंजिन तयार झालं किंवा आणखीन काही जी काही आज आपण उपकरणं वापरतो ती तयार झाली असं आपल्याला दिसत नाही. तर या शोधामध्ये हळूहळू वाढ होत गेली, हळूहळू बदल होत गेले, ज्यालाच आपण नवनवीन तंत्रज्ञान येणं असं आपण म्हणतो. तर असं होत गेलं आणि मग आज ही वाफ आज प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या उपकरणांमधून वेगवेगळ्या यंत्रामधून आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही अशा पद्धतीने कार्यरत असलेली आपल्याला दिसते, काम करताना आपल्याला दिसते. याच पद्धतीने मी असं म्हणेन की माणूस आपल्या मुखावाटे ध्वनींची रचना करू शकत असला, त्याद्वारे त्याने भाषेची निर्मिती केली असली तरी माणसाने सुद्धा अगदी जन्माला आल्यानंतर काही काळामध्ये म्हणजे पृथ्वी तलावर माणसाची निर्मिती झाल्यानंतर लगेचच्या लगेच माणसाने काही भाषा निर्माण केलेली नाही. तर माणूस हा इतर प्राण्यांसारखाच राहत होता, परंतु माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मग या बुद्धीच्या द्वारे वेगवेगळे मार्ग त्याने शोधले आपल्या प्रगतीचे, आपल्या विकासाचे. यामधलाच एक मार्ग किंवा यामधलीच एक बाब म्हणजे भाषा आहे. हे मागच्याही तासाला मला वाटतं मी उल्लेख केला आहे. परंतु या भाषेची सुद्धा अगोदर काही पूर्वरूपे माणसाने निर्माण केलेली आपल्याला दिसतात आणि यालाच आपण भाषेची म्हणजे ध्वनी भाषेची, शब्द भाषेची पार्श्वभूमी म्हणून हा मागचा जो काही टप्पा आहे तो आपण लक्षात घेऊ शकतो. मग इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भाषेची पूर्वरूप किंवा पार्श्वभूमी पाहताना पहिला टप्पा आपल्याला दिसतो प्रवासातला ह्या की तो म्हणजे अंगिक हावभावांची भाषा. मग अंगिक हावभावांची भाषा म्हणजे नेमकं काय? अंगिक अंग म्हणजे आपलं शरीर, या शरीरामध्ये अनेक अंग किंवा अनेक अवयव आहेत. या अवयवांचा वापर करून माणूस परस्परांशी जो संवाद साधायला लागला असेल, परस्परांशी जे संभाषण करायला लागला असेल, परस्परांशी जी काही विचारांची, भावनांची देवाणघेवाण करायला लागला असेल, त्याला म्हटलं गेलं अंगिक हावभावांची भाषा. आजही जरा मी असं म्हणेन की अपडेट म्हणजे प्रकारे आजही आपण ही भाषा वापरतो आणि म्हणून आज आपण त्याला जरा वेगळा शब्द वापरतो, तो म्हणजे देहबोली किंवा इंग्रजीमध्ये बॉडी लँग्वेज. पण सुरुवातीला असा अपडेटपणा कदाचित या भाषेमध्ये नव्हता. माणसाला फक्त आपल्याला जे काही सांगायचं आहे आपल्या सवंगड्याला किंवा आपल्या साथीदाराला ते सांगण्यासाठी ज्याला आज आपण ध्वनी भाषा म्हणतो आणि आज आपण ती सर्रास वापरतो, ती माणसाला अवगत नसल्यामुळे त्यावेळच्या माणसाने मग आपल्या या शरीराचा, त्या अवयवांचा वापर करून हे सांगण्याचा प्रयत्न केला असावा. आजही आपण हे वापरतो, हे तुम्हाला लक्षात म्हणजे मागचं लक्षात येण्यासाठी मी फक्त सांगते आहे की आजही निवडून आलेले उमेदवार टी व्हीमध्ये आपल्याला दिसतात ते अशी दोन बोटं करताना. दोन बोटं ते करतात म्हणजे काय तर ते आपल्याला हे सांगत असतात की आम्ही निवडून आलो, म्हणजे आपल्या अवयवांचा या दोन बोटांचा ते वापर करत असतात. अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा ते करतात म्हणून ते उदाहरण मी देईन की
एखाद्या सरांचं किंवा एखाद्या मॅडमचं तुम्हाला ऐकायचं नसेल किंवा नसेल आवडलं, लेक्चर म्हणा, शिकवणं म्हणा वगैरे, तर संधी साधून तुम्ही म्हणजे शेजारच्या किंवा कोपऱ्यातल्या दुसऱ्या रांगेमध्ये बसणाऱ्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला जरा नाक मुरडून डोळे मिचकावून तुम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामधून म्हणजे तुम्ही या नाकाचा, डोळ्याचा, भुवईचा आपण वापर करत असतो आणि त्याच्यामधून आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते समोरच्याला आपण कळवत असतो. म्हणजे थोडक्यात अशा शरीर अवयवांचा वापर करून या शरीर अवयवांचा विशिष्ट हावभाव उमटतील, प्रकट होतील अशा पद्धतीने वापर करून या म्हणजे एक प्रकारे ही या शरीर अवयवांच्या द्वारे प्रकटणारी जी भाषा निर्माण होते तिला अंगिक हावभावांची भाषा असं म्हटलं जातं. सुरुवातीला माणसाने ही भाषा वापरली असावी, कारण त्याच्याजवळ शरीर होतं आणि त्या शरीराचे वेगवेगळे भाग वापरून त्याने परस्परांशी देवाणघेवाण, संदेशवहन हे केलं असावं. नंतर त्याने कोणती भाषा वापरली असावी, म्हणजे या भाषेच्या जोडीने ही भाषा सोडली असं मी म्हणणार नाही, कारण आजही आपण या कुठल्याच पूर्वरूपाला सोडलेलं नाही. कसं ते मी शेवटी तुम्हाला सांगणार आहेच. मग त्यानंतर त्याने या भाषेच्या जोडीने चित्रभाषा वापरली असावी. चित्रभाषा म्हणजे काय, माणूस गुहेत राहत होता हे आपणा सर्वांना माहीत आहे. मग गुहेत असताना शिकार करून खाऊन स्वस्थ पडलेला असताना किंवा बसलेला असताना मग माणसाला असं काहीतरी सुचलं असावं, त्याने निरीक्षण केलेलं असावं की बाहेर असं झाड दिसतं, बाहेर आपण अमुक एक नवीन प्राणी पाहिला आणि मग कुठंतरी रिकामपणाचा उद्योग म्हणून त्याने कदाचित त्या प्राण्याला आपल्या त्या गुहेतल्या दगडावर, भिंतीवर म्हणजे रेखाटण्याचा प्रयत्न केला असावा. त्यामधूनच आकाराला आली त्याची चित्रकला. मग या चित्रकलेचा वापर त्याच्यानंतर असंही कदाचित लक्षात आलं असावं की अरे मी गुहेमधून आता जाणार आहे किंवा मी या मार्गाने जाणार आहे, परंतु या मार्गाने माझा दुसरा सवंगडी आला तर त्याला काही कळावं म्हणून आपण अशी काही चित्र काढून ठेवली तर बरं होईल. आणि मग कदाचित त्याने जे ही चित्र काढली असावी, मग प्राण्याचं असेल, मग ते झाडाचं असेल, फुलाचं असेल, पक्ष्याचं असेल वगैरे. म्हणजे या पद्धतीने त्याने चित्राच्या द्वारे आपण काय नेमकं म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे हे कदाचित आपल्या बरोबरच्या सवंगड्याला किंवा आपल्या साथीदाराला कळवलेलं असावं. आणि या पद्धतीने चित्रांचा वापर करून त्याने संपर्क आणि संवाद साधण्याचा प्रयत्न केला असावा. त्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे चिन्ह भाषा. चिन्ह भाषा म्हणजे नेमकं काय, तर असा एखादा आकार, अशी एखादी आकृती, असं एखादं चित्र, परंतु की जे आपण त्याला एक विशिष्ट अर्थ दिलेला असतो. चित्रभाषा आणि चिन्ह भाषा याच्यामध्ये हाच फरक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे की चित्रभाषेमध्ये त्या एका विशिष्ट चित्राला निश्चित किंवा असा सूचक अर्थ दिलेला असेल असं नाही, परंतु चिन्ह भाषेमध्ये मात्र सूचक अर्थ असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपला भारताचा तिरंगी झेंडा. मग तिरंगी झेंडा फडकत जेव्हा असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की भारत देश मोठ्या डौलाने म्हणजे नांदतो आहे किंवा सुखसंपन्नतेमध्ये राहत आहे. परंतु तोच तिरंगी झेंडा जेव्हा कुठेतरी अर्ध्यावर आणून ठेवलेला असतो, म्हणजे या विशिष्ट उंचीवर असून तो फडकायला पाहिजे तसं न होता त्या म्हणजे मनोऱ्यावर म्हणा, त्या इमारतीवर म्हणा, असा जरा खाली आणून किंवा उलटा करून तो जेव्हा फडकत असतो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की काहीतरी झालेलं आहे. कारण हे चिन्ह आपल्याला हे दाखवतं की भारताचं तिरंगी झेंडा हा भारताचं चिन्ह असला, भारताच्या स्वातंत्र्याचं ते प्रतीक असलं तरी देखील अर्ध्यावर येणं म्हणजे काहीतरी दुःखद घटना घडलेली आहे. आत्ता नुकतेच आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी निवर्तले आणि मग या काळामध्ये दुखवटा म्हणून सगळ्याच शासकीय कार्यालयांमधला झेंडा हा आपल्याला असा अर्ध्यावर आलेला बघायला मिळाला. अजून दुसरं आपलं दररोजचं नेहमीचं बघण्यातलं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा रस्त्याने गाडीतून, गाडीवरून असं जात असतो किंवा पायीसुद्धा जात असतो तर वेगवेगळे ज्याला आपण सिग्नल म्हणतो ते आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये काय असतं तर लाल दिवा, पिवळा दिवा, हिरवा दिवा वगैरे. मग आपलं लक्ष त्या दिव्यांवर असतं. लाल दिवा लागला की आपण लगेच गाडीचा ब्रेक लावून आपण तिथेच थांबतो. का बरं थांबतो? कारण हे लाल दिवा हे कशाचं चिन्ह आहे तर पुढे धोका आहे किंवा पुढे जायचं नाही आहे, आपण थांबायचं असं सांगणारं, असा अर्थ देणारं ते चिन्ह असतं. म्हणजे त्या चिन्हाला आपण तसा अर्थ देऊन ठेवलेला आहे आणि म्हणून म्हणजे त्या चिन्हाचा अर्थ आपल्याला लगेच कळतो.
आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्या घराच्या समोर जे दारामध्ये अंगणामध्ये रांगोळी काढलेली असेल आणि त्या रांगोळीमध्ये एखादं स्वस्तिकचं चिन्ह काढलेलं असेल किंवा असं काही एखादं चिन्ह काढलेलं असेल तर आपल्याला कळून जातं की यांच्या घरामध्ये काहीतरी म्हणजे चांगलं म्हणजे शुभ कार्य वगैरे आहे. किंवा तिथे म्हणजे जर गणपतीचा असा आकार रेखाटलेला असेल तरी आपल्याला समजून जातं की यांच्या घरामध्ये काहीतरी मंगल कार्य विवाहासारखं कार्य म्हणजे आहे. आता यावरूनच आपल्याला लक्षात येतं की म्हणजे या चिन्हांना असा काहीतरी अर्थ समाजाने निश्चित करून ठेवलेला आहे आणि म्हणून तर आपण लाल दिव्याचा अर्थ हिरव्या दिव्याच्या अर्थासारखा घेत नाही किंवा हिरव्या दिव्याचा अर्थ आता धोका आहे थांबा असा आपण घेत नाही, तर आपण जो ठरलेला अर्थ आहे आपण तो घेत असतो. कदाचित या मानवाने या चिन्ह भाषेचा असा म्हणजे आधी उपयोग केला असावा. मग त्याने सुद्धा अशाच पद्धतीने गुहेमध्ये राहत असताना जंगलामध्ये राहत असताना असे वेगवेगळे काही चिन्ह त्याने वापरले असावे. आजही त्याच्यामधला भाग आपण बघतो की आपण अनेक खेड्यांमध्ये जर आपण पाहिलं तर कुठंतरी उघडंच म्हणजे मंदिर सुद्धा नसतं, कुठंतरी एखादा चौथरा असतो, एखादा मातीचा ओटा असतो आणि त्याच्यावर 4-2 दगडं मांडलेली असतात आणि त्याला शेंदूर लावलेला असतो. पण आपण तिथे ते बघितल्यानंतर थोडा वेळ का होईना नतमस्तक होतो, कारण आपल्याला लक्षात येतं की हे दगड नाहीये, याला शेंदूर लावलेला आहे, हे देवाचं प्रतीक आहे. म्हणजे थोडक्यात या पद्धतीने असे वेगवेगळी चिन्ह ही माणसाने निर्माण केली, त्यांना विशिष्ट अर्थ दिला आणि त्याद्वारे एकमेकाला संदेश देण्याचं, एकमेकाला आपलं म्हणणं म्हणजे समजावं यासाठीची सोय माणसाने करून ठेवली. आता असं हे सगळं माणसाने का केलं तर याचं कारण म्हणजे माणूस आपल्या मुखाने जरी आवाज करू शकत होता, माणूस आपल्या मुखाने इतर प्राण्यांप्रमाणेच ध्वनी बाहेर काढू शकत होता, तरी त्यापासून ज्याला भाषा आपण म्हणतो ती भाषा बनवण्याची युक्ती किंवा ती गोष्ट त्याला साधलेली नव्हती. कारण आत्ताच आपण बघितलं की भाषा म्हणजे केवळ आवाज काढता येणं नाही. जर तसं झालं असतं तर मानवी प्राणी आणि मानवेतर प्राणी जे इतर प्राणी आहेत ते तर यांच्या दोघांमध्ये मग फरकच राहिला नसता. आज इतर प्राणीसुद्धा आपल्या मुखातून वेगवेगळे आवाज काढतात. मग मांजर म्याव म्याव करत असते, कुत्रा भोभो करत असतो, कावळा कावकाव करत असतो, चिमणी चिवचिव करत असते, हे सगळं. परंतु या प्राण्यांची या पक्ष्यांची जी भाषा आहे ती काही मानवी प्राण्यांच्या म्हणजे भाषेसारखी म्हणता येत नाही. कारण त्या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या ज्या आवाजाला किंवा या आवाजरूप भाषेला काही एक मर्यादा असलेली आपल्याला दिसते. परंतु मानवी भाषा जी आहे ही मानवी भाषा मानवाने आपल्या मुखातून जसे म्हणजे उद्गार जसे आवाज निघाले, जसे ध्वनी निघाले तशीच्या तशी ही भाषा म्हणजे वापरलेली नाही, तर या ध्वनींचा वापर करून त्याने वेगवेगळ्या रचना केलेल्या आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या ध्वनींच्या किंवा म्हणजे वर्णांच्या ज्याला आपण अक्षर म्हणतो त्या अक्षरांची निर्मिती करून त्या अक्षरांच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या रचना केलेल्या आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बनवलेले आहे. आणि या शब्दांना अशा असंख्य बनलेल्या शब्दांना तितकेच असंख्य अर्थसुद्धा मानवाने दिलेले आहे. बरं, नुसते ध्वनींच्या पासून नुसते शब्द बनवले का? नाही, तर ध्वनींपासून जसे शब्द बनवले तसेच शब्दांपासून त्याने प्रचार ज्याला आपण म्हणू वाक्यांश आपण म्हणू ते बनवले, वाक्य बनवले. त्या वाक्यांमधून पुढे आणखीन ज्याला आपण म्हणतो म्हणजे तपशील, मजकूर, प्रकरण, परिच्छेद तर असं बनवलं. आणि त्यामधून म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की मानवाने या सगळ्या ठिकाणी एक रचना केलेली आहे. आणि रचना म्हटलं की आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की रचना म्हणजे केवळ रचणं, हाताला येईन तसं ठेवून देणं नाही, तर रचना म्हणजे मांडणी करणं. रचना म्हणजे विशिष्ट हेतूने, विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट म्हणजे कौशल्य वापरून अशा काही कलात्मकतेने त्याची योजना करणे, अशा काही कलात्मकतेने किंवा अशा काही बौद्धिकतेने त्याची मांडणी करणे की ज्याच्यामधून काहीतरी नवं निर्माण होईल. तर माणसाने निर्माण केलेली ही जी ध्वनी भाषा आहे किंवा शब्द भाषा आहे ही अशा पद्धतीने त्याच्या बौद्धिक विकासाच्या काळामध्ये निर्माण केलेली भाषा आहे. त्या अगोदर माणूस आपल्या बुद्धीचा वापर करून या अनेक मार्गातून गेलेला आपल्याला दिसतो.
या अनेक टप्प्यांमधून तो गेलेला दिसतो. आणि म्हणून हा मी भाषेचा प्रवास म्हणत असते. मग आज आपण जी भाषा वापरतो की ज्या भाषेमध्ये आपल्याला सहज बोलता येतं, आज या भाषेचा वापर अनेक कारणांसाठी किंवा जवळजवळ सर्वच कारणांसाठी, सर्वच कामांसाठी आपण सहज आणि अगदी सोपेपणाने, सुलभपणाने आपण करत असतो. मी मागच्याही मला वाटतं तासाला असा एक वाक्प्रचार तुम्हाला ऐकवला होता की म्हणजे तो वेगळा अर्थ आहे त्या म्हणीचा, पण इथे सांगायचं म्हटलं तर उचलली जीभ लावली टाळ्याला. तर तिथे उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ आपण जो वेगळा घेतो, लक्षार्थ घेतो, तो इथे घ्यायचा नाही. तो मला अभिप्रेत नाही आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज आपण जी भाषा वापरतो ती भाषा म्हणजे कशी आहे, तर मुख उघडलं आणि जिभेची हालचाल केली की आपल्याला वेगवेगळे उच्चार करता येतात, वेगवेगळे ध्वनी आपल्या मुखातून बाहेर पडतात आणि मग त्या ध्वनींची रचना म्हणजे शब्द तयार करून त्या शब्दांना अर्थ देऊन आपण सहज समोरच्याशी बोलत असतो. हे इतकं नकळत आणि इतकं वेगाने घडतं की आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपण इतकी काय वेगवेगळी प्रक्रिया करत असतो. याचं कारण आज आपली ही भाषा, ज्याला आपण म्हणू वैवाटी झालेली आहे. आज आपल्याला ही भाषा सरावाची झालेली आहे. इतकी सरावाची झालेली आहे की तोंड उघडलं की आपण बोलायला लागतो, आपल्याला जे म्हणायचं ते सांगायला लागतो, आपल्याला जे प्रकट करायचं ते आपण प्रकट करायला लागतो. पण इतकी ही आज सहज वाटणारी ही भाषा मात्र माणसाला एकदम एकाएकी लगेच जमली असं नाही, तर त्याला एवढ्या प्रवास करून जावं लागलं. म्हणजेच अगोदर त्याने एका माणसाने दुसऱ्या माणसाशी किंवा एका माणसाचा दुसऱ्या अनेक माणसांशी संवाद करण्यासाठी त्याला आपल्या म्हणजे विचारांची, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी या वेगवेगळ्या प्रयोगांना सामोरं जावं लागलं किंवा वेगवेगळे प्रयोग करावे लागले. मग त्याच्यासाठी त्याने आधी अंगिक हावभावांचा वापर केला आणि म्हणून अंगिक हावभावांची भाषा आपण म्हटलं. नंतर त्याने वेगवेगळ्या चित्रांचा वापर केला, त्याच्याद्वारे आज आपण भाषेच्या द्वारे जी आपली कामं करतो ती करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि म्हणून आपण दुसरा टप्पा चित्रभाषेचा म्हणतो. नंतर चिन्हांचा वापर त्याने केला, त्यासाठी चिन्ह निर्माण केले, त्या चिन्हांना विविध अर्थ दिले, म्हणजे वेगवेगळे प्रत्येक चिन्हाला एक विशिष्ट स्वतंत्र अर्थ दिला आणि त्याच्यामधून आपल्याला जे काही म्हणायचं आहे किंवा आपल्याला जे काही इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे त्याच्याकडून सुद्धा घ्यायचं आहे. तर हे सगळा ज्याला आपण म्हणतो व्यवहार, दैनंदिन व्यवहार, तर तो दैनंदिन व्यवहार करण्यासाठी या चिन्हांचा वापर त्याने केला आणि म्हणून अशा चिन्हांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या संदेशवहनाला किंवा संभाषणाला आपण चिन्ह भाषा असं आपण म्हटलं. आणि नंतर आज आपण जी सर्रास वापरतो, सहजपणाने वापरतो, ती म्हणजे ध्वनी भाषा. मग मी जे आधी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या भाषांचा आजही आपण वापर करतो असं मी सुरुवातीला म्हटलं. याचं कारण ह्या सगळ्या भाषांचा हा जो टप्पा, हा जो प्रवास आहे, हा मागचा असला तरी गरजेनुसार या टप्प्यामधले काही घटक, काही भाग किंवा आपल्याला पाहिजे तेवढा आपण यांचा वापर करत असतो. आज आपण सर्रास आपल्या मुखातून बाहेर पडणारी, ज्याला आपण बोलण्याची भाषा म्हणतो, ती भाषा आज आपण वापरत असतो मोठ्या प्रमाणावर, किंवा मी असं म्हणेन की जवळजवळ 90-95% वापर आपण या बोलण्याच्या भाषेचा, ध्वनी भाषेचा, ज्याला आपण शब्द भाषा म्हणतो, त्या शब्द भाषेचाच करत असतो. परंतु म्हणून याचा अर्थ या आधीच्या टप्प्यांचा, आधीच्या प्रवासाचा आपण अजिबात वापर करत नाही का? तर तसं नाही. तर यांचा सुद्धा आपण जसजसा लागेल, जसजशी गरज पडेल तसा वापर करत असतो. कसा करतो बघा, ते मी सांगून आपण थांबणार आहोत. आज आपण अंगिक हावभावांची सुद्धा भाषा वापरतो. हे मगाही मी सांगितलं की वर्गामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्हाला बोलण्याची सोय नसते, कारण तुमचं बोलणं मॅडमला किंवा सरांना ऐकवायला गेलं तर तुम्हाला त्यांच्याकडून म्हणजे नापसंती किंवा त्यांच्याकडून एखादी शिक्षासुद्धा होऊ शकते, किंवा ते तुमच्या शिष्टाचारामध्ये बसत नाही, शिस्तीमध्ये बसत नाही. आणि मग अशा वेळेस आपण मुखाने आवाज करू शकत नाही, म्हणजे बोलू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करता, तर म्हणजे नाक, डोळे यांचा वापर करून आपण ते आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्या मनातली भावना पोहोचविण्याचं काम करत असतो. म्हणजे इथं काय करतो आपण, तर आपल्या शरीराचाच अवयव किंवा भाग आपण वापरत असतो. आपण एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्याला कुठे जायचं आहे हे सांगताना
बऱ्याच वेळा आपण न बोलता किंवा तो दूर असेल तर आपण केवळ असं आणि असं अशा पद्धतीने खानाखुणा ज्याला आपण म्हणतो त्या खानाखुणा करून आपण त्याला ते दर्शविण्याचा किंवा त्याला म्हणजे ते त्याच्यापर्यंत पोहोचविण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ही देहबोली विशेषतः म्हणजे याला जी आपण देहबोली म्हटलं, बॉडी लँग्वेज म्हटलं, या बॉडी लँग्वेजचा हा असा दैनंदिन जीवनात तर आपण वापर करतोच, परंतु याशिवाय माध्यमांमध्ये या देहबोलीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसतो. किंवा तिथे मोठ्या प्रमाणावर जरी वापर होत नसला तरी ही देहबोली तिथे खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे उदाहरणार्थ नाटक असेल, चित्रपट असेल, एखादी टीव्हीची मालिका असेल, तर इथे या देहबोलीला अतिशय महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. साधा ज्याला तुम्ही पॉज म्हणता, म्हणजे 2 शब्दामधलं किंवा 2 वाक्यामधलं अंतर, हे अंतरसुद्धा लक्षात घेऊन आणि त्यावेळी आपल्या विशिष्ट म्हणजे अवयवांचं प्रदर्शन घडवून आपल्याला जे बोलणं करायचं असतं ते जमावं लागतं. म्हणजे आपल्या मुखातली जी संवाद भाषा आपण म्हणू, बोल भाषा आपण म्हणू, ध्वनी भाषा आपण म्हणू ती, आणि त्याच्याच जोडीने आपल्या शरीराची जी काही एक दर्शविली जाणारी बाजू ती आपल्याला त्याच्याशी सुसंगत दाखवता आली पाहिजे. या दृष्टीने तुमच्या आवडीचा असेल कदाचित तो नट किंवा किमान तुम्हाला माहीत असेल तर अशा अभिनेत्यांचं म्हणजे अशोक सराफांचं मी उदाहरण देईल की अशोक सराफांचं जे काही अभिनय आहे तो आपल्याला आवडतो. तर याचं कारण म्हणजे काय, तर बोलण्याची भाषा हे तर उत्तम प्रकारे ते वापरत असतातच, परंतु त्याचबरोबर आपल्या बॉडी लँग्वेजचा सुद्धा ते उत्तम वापर करत असतात. मग अशा वेगवेगळ्या नटांचं किंवा वेगवेगळ्या अभिनेत्यांचं, अभिनेत्रींचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की केवळ बोलण्याच्या भाषेमुळे त्यांचं काम प्रभावी होतं असं नाही, तर ते वापरत असलेली आपली अंगिक हावभावांची भाषा, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, ज्याला आपण देहबोली म्हणतो, त्या देहबोलीची जोडसुद्धा त्या भाषेला ते घेत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांचा ते काम हे अतिशय प्रभावीपणे आपल्या मनावर ठसतं किंवा आपल्याला ते आवडणारं होतं. म्हणजे इथे आपण लक्षात येईल की आपण आजही या अंगिक हावभावांची भाषा काही प्रमाणात किंवा जिथे आपल्याला आवश्यक वाटेल तिथे आपण वापरत असतो. नंतर चित्रभाषा सुद्धा आज आपण वापरतो. वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळे पोस्टर तुम्ही रस्त्याने बघत असाल, मग त्या रस्त्यावरच्या पोस्टरवर मग कधी कधी म्हणजे एखादी छोटी मुलगी शाळेत जाणारी म्हणा किंवा आणखीन काय काय असं दाखवलेलं असतं, किंवा एखादी छान असं म्हणजे वेल असते फुलांची, त्याच्यावर कळ्या आणि त्या कळ्यांना म्हणजे स्पर्श करणारी, अलगद स्पर्श करणारी ती मुग्ध अल्लड अशी मुलगी दाखवलेली असते. आणि मग तिथे एकच ओळ असते की उमलू द्या कळ्यांना, कुस्करू नका. आणि त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे पोस्टर कोणता संदेश देणारं आहे, तर आज जो एक प्रश्न निर्माण झालेला आहे, जी समस्या निर्माण झालेली आहे मुलींचं प्रमाण कमी होण्याची किंवा मुलींची गर्भातच हत्या करण्याची, म्हणजे याला आपण भ्रूण हत्या किंवा म्हणजे गर्भहत्या असं आपण म्हणतो, तर ती करू नका, यांना उमलू द्या, या मुलींना जन्माला येऊ द्या. किंवा मग शाळेमध्ये जाणारी मुलगी, मग काय तर मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, अशा प्रकारचा संदेश देणारं ते पोस्टर आहे. ही आपल्याला ती ओळ न वाचता सुद्धा आपल्याला कळून जातं. कारण काय तर कारण त्याच्यावर असलेलं चित्र, त्या चित्रामधून आपल्याला नेमका संदेश पोहोचतो. म्हणजे अशा अनेक ठिकाणी आजही आपण ही चित्रभाषा वापरत असतो. नंतर चिन्ह भाषा तर कशी वापरतो हे मी लाल दिवा हिरवा दिवा याचं उदाहरण देऊन सांगितलंच आहे. तर या पद्धतीने आपण चिन्ह भाषा तर वापरतो. म्हणजे मी तर असं म्हणेन की तुम्ही जर ज्याला आपण वाहन चालक परवाना म्हणतो तो देण्यासाठी आजकाल ऑनलाईन जी परीक्षा द्यावी लागते, त्या परीक्षेमध्ये या सगळ्या चिन्हांचाच तुम्ही वापर केलेला असेल. कारण इथे त्या परीक्षेमध्ये तर म्हणजे या चिन्हांबद्दलच विचारलं जात असतं की कोणतं चिन्ह कशाचं आहे ओळखा. तुम्ही कोणतं चिन्ह म्हणजे असेल रस्त्याच्या त्या बोर्डवर तर तुम्ही काय कराल. तर या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. म्हणजे मी असं म्हणेन की वाहतूक नियमांचं नियमन हे संपूर्ण या चिन्ह भाषेद्वारे केलं जात असतं. एवढंच नाही मित्रांनो, तर तुम्ही जरा आर्मीची माहिती घेतलेली असेल तर तुम्हाला तिथेही लक्षात येईल की ज्याला आपण आर्मी म्हणतो, ज्याला आपण लष्कर म्हणतो, ज्याला आपण म्हणजे सैन्यदल म्हणतो, तर याच्यामध्ये सुद्धा या चिन्ह भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसतो. कारण तिथे
चिन्ह म्हणजे ज्याला आपण शब्द भाषा म्हणतो, ध्वनी भाषा म्हणतो, ती वापरणं हे धोकादायक असतं. कारण त्याचा अर्थ ती भाषा शिकणाऱ्या कुणालाही कळू शकतो. पण चिन्ह भाषा ही अशी असते की त्या चिन्ह भाषेचा तो संकेत म्हणजेच तो अर्थ माहीत असणाऱ्याला ते कळू शकतं, अन्यथा इतरांना ते कळू शकत नाही. आणि म्हणून या सैन्य दलामध्ये या चिन्ह भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाताना आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे ध्वनी भाषा, की जी आज आपण सर्रास वापरतो आहोत. या ध्वनी भाषेला आपल्या मुखामधून आपल्याला निर्माण करता येणं हे सहज शक्य आहे. परंतु इथे सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सहज शक्य आहे म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला त्या पद्धतीची वागिंद्रिय म्हणजे या मुखामधली जी इंद्रिय आहे ती आपली नीटनेटकी असली पाहिजे. साधं उदाहरण मी देईन की लहान मुलांना रचा उच्चार नीटपणाने करता येत नाही. का, तर त्यांची जीभ ज्या पद्धतीने उचलली जायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्या विशिष्ट अवयवाला तिने स्पर्श करायला पाहिजे, किंवा मी म्हणेन मुखामध्ये ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे त्या पद्धतीने फिरत नाही किंवा त्यांना फिरवता येत नाही. आणि म्हणून त्यांना रचा उच्चार नीटपणाने करता येत नाही. अजूनही काही लोकांना स्त्री असं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे महिला या अर्थाने आपण जो स्त्री शब्द लिहितो, तर स्त्री त्यामध्ये स आणि त्र दोन्ही आहे, पण त्यांचा एकत्रित उच्चार हा करता येत नाही. कारण काय, तर मुखामधल्या इंद्रियांना त्या पद्धतीने वळवण्याची सवय लागलेली नसते. थोडक्यात मी असं सांगेन की ध्वनी भाषा सुद्धा आपल्याला कशी उच्चारायची नाही, कशा पद्धतीने उच्चारली तर कशी रचना तयार होऊ शकते, किंवा आपल्याला कशी ध्वनी आपल्या मुखावाटे बाहेर पडतात आणि मग त्यांची आपल्याला कशी रचना करता येते, हे आपल्याला सगळं शिकायला मिळतं. ते म्हणजे वर्णनात्मक भाषा विज्ञानामध्ये. कारण वर्णनात्मक भाषा विज्ञान कोणता ध्वनी आपल्या मुखातून कसा बाहेर पडतो, कोणत्या बाबींमुळे म्हणजे कोणत्या अवयवांच्या सहभागाने तो बाहेर पडतो, आणि मग अशा बाहेर पडलेल्या ध्वनींपैकी भाषेत किती घ्यायचे, त्या भाषेत घेतलेल्या ध्वनींना नेमकं काय म्हटलं जातं, त्या भाषेमध्ये घेतल्या जाणाऱ्या नेमक्या ध्वनींपासून कोणत्या रचना होतात त्यांना काय म्हटलं जातं, म्हणजेच भाषेचे वेगवेगळे घटक कसे अस्तित्वात येतात आणि मग त्याच्यापासून भाषा कशी बनते, या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून वर्णनात्मक भाषा विज्ञान ही एक महत्त्वाची भाषा अभ्यास शाखा असलेली आपल्याला दिसते, की जिचा आधार घेत आपल्याला इथून पुढे ज्या ध्वनी भाषेपर्यंत आपण आलो, ज्या बोल भाषेपर्यंत आपण आलो, मानवी मुखावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनींच्या आधारे निर्माण झालेल्या भाषेपर्यंत आपण आलो, त्या भाषेची आणि त्या भाषेच्या मागे असणाऱ्या वेगवेगळ्या नियमांची, तिच्या घटकांची अशी अनेकांगी माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. तर आजच्या पुरतं विद्यार्थी मित्रांनो आपण इथे थांबूया आणि पुढच्या तासापासून भाषेचं स्वरूप, भाषेची लक्षणं, भाषेची कार्य अशा विविध घटकांचा परिचय घेण्याचा आपण प्रयत्न करूया. नमस्कार, सर्वांना धन्यवाद.